25 ते 28 हे दिवस मात्र खूप इंटेन्स असणार आहेत. कारण 25 आणि 26ला मंगळ आणि प्लुटो यांच्यात स्क्वेअर अस्पेक्ट होणार आहे. त्यामुळे एक इंटेन्स प्रेशर असणार आहे आपल्यावर. खूप पॉवर स्ट्रगल्स होऊ शकतात. एक एक्सटर्नल पण प्रेशर असणार आहे. म्हणजे दोन पॉवरफुल प्लॅनेट एकमेकांना चॅलेंज करणार आहेत. त्यामुळे त्या दरम्यान नात्यांमध्ये किंवा ओव्हरऑलच बाहेरच्या जगामध्ये पण एकमेकांना कंट्रोल करण्याची, पॉवर दाखवण्याची खूप तीव्र इच्छा दिसेल. कदाचित वरिष्ठांबरोबर आपले वाद होऊ शकतात. त्यातच असं होणार आहे की 27-28 तारखेला लगेचच शनी आणि शुक्रामध्ये पण स्क्वेअर अस्पेक्ट होणार आहे. म्हणजे तेव्हा आपल्या भावना ज्या काही असतील ना त्या खूप रेस्ट्रिक्टेड असतील, संकुचित वाटेल आपल्याला किंवा असं डाऊन वाटेल तेव्हा. आणि नात्यांमध्ये ही एक प्रकारची अशी परीक्षेचाच काळ असणार आहे. म्हणजे आपला चॉईस असेल हा की नात्यांमध्ये मॅच्युरिटी आणायची का तणाव वाढवायचा. आता मंडेन लेवलला हा आस्पेक्ट बऱ्यापैकी इम्पॉर्टंट असू शकतो. कारण मंडेन लेवलला मंगळ हा मिलिटरी ॲक्शन, वॉर, ॲग्रेशन दाखवतो आणि प्लुटो पॉवर, कंट्रोल, अंडरग्राऊंड फोर्सेस दाखवतो. त्यामुळे त्यांच्यातला जो चॅलेंजिंग आस्पेक्ट आहे तो स्ट्रॅटेजिक अटॅक्स, हिडन ऑपरेशन्स, एक पॉलिटिकल दबाव असेल आणि जागतिक पातळीवर खूप एक टेन्शन असेल, तणाव असेल तेव्हा. म्हणजे ही एनर्जी क्राईम्स ऑफ पॅशन अशी असू शकते. म्हणजे जिथे फ्रस्ट्रेशन येऊन कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि प्लुटो सध्या गव्हर्नमेंट, फायनान्स, कॉर्पोरेट पॉवर ह्या सगळ्या जुन्या स्ट्रक्चर्सना किंवा सिस्टीम्सना मोडून काढतोय. जे काही आउटडेटेड सिस्टीम्स आहेत किंवा जे काही झालेलं आहे, लॉ असेल किंवा गव्हर्नमेंट, ते सगळं मोडून काढतोय. आणि त्याच वेळेस स्ट्रॉंग असलेला हा जो काही मंगळ आहे तो ॲग्रेसिव्ह ॲक्शन किंवा प्रोटेस्ट किंवा सिव्हिल अनरेस्ट किंवा जुन्या सुरक्षा व्यवस्था ज्या काही आहेत त्या मोडून काढायला प्रवृत्त करतोय. म्हणजे असे दोन्ही बाजूनी असं प्रेशर टाकतायत. म्हणजे ओव्हरऑल लोकांमध्ये हा अनरेस्ट असू शकतो किंवा दोन देशांमधलाही असू शकतो. म्हणजे ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी घडू शकतं.